आपण लोकांना शरणागत करायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे म्हणून आम्ही एक पोस्टर तयार केलं. म्हणजे अगदीच क्रूड पोस्टर होतं. 4 मृतदेहांचे फोटो आणि 2 जिवंत माणसांचे फोटो आणि पोलीस अधीक्षक भंडारा यांचं आव्हान की तुम्ही सरेंडर व्हा, आम्ही तुम्हाला मारणार नाही. अर्थात फक्त पोस्टर काढून काही होणार नव्हतं. मग आम्ही त्या जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीमध्ये सामील असलेले आदिवासी कोण कोण आहेत त्या सगळ्यांची एक यादी तयार केली. आणि आदिवासी लोकांचं एकमेकांशी संबंध खूप घट्ट असतात आणि प्रत्येक माणसाचा कुठल्या तरी गावामध्ये काका मामा कुणीतरी नातेवाईक असतो आणि ते जेव्हा त्या गावात जातात तेव्हा जेवण मागायला आपल्या काका मामाकडेच जातात. आम्ही ठरवलं ह्याचा आपण रिव्हर्स वापर करायचा. आम्ही ते सगळे काका मामा आत्या माम्या सगळ्या शोधून काढल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या मुलाला परत आला तर मारणार नाही, त्याला परत बोलवा आणि आमची एकच अट आहे, त्यांनी शस्त्र घेऊन आलं पाहिजे परत. तर त्या आव्हानाचा खूप चांगला परिणाम झाला आणि लोक सरेंडर व्हायला लागले. एके दिवशी मी ऑफिसमध्ये बसलेलो असताना फोन आला की सर तुम्ही सरेंडर योजना चालवली आहे, तर शिवाजी तुमरेड्डी सरेंडर होणार आहे, तुम्ही त्याचं सरेंडर घ्याल का? शिवाजी तुमरेड्डी म्हणजे कुख्यात मंगेसरी ब्लास्टमध्ये 16 लोकांना त्यांनी मारलं असा एकदम ड्रिडेड नक्षलवादी होता. मी त्याला सांगितलं त्याच्याकडे AK-47 आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तो AK-47 सरेंडर करणार असेल तर आम्ही त्याचं सरेंडर घेऊ. मग तो म्हटला सुनीता पण आहे त्याच्याबरोबर. मग त्यांनी एका आदिवासी स्त्रीशी लग्न केलं. म्हटलं तिच्याकडे 303 वेपन आहे. तर ते म्हणले ठीक आहे साहेब आम्ही पाठवतो त्याला. 10 मिनिटानंतर शिवाजी तुमरेड्डी माझ्या ऑफिसमध्ये आला. आता आमच्या पोलीस फाईलमध्ये फोटो असतात, ते जुने फोटो असतात. तर ते फोटो बघून मला विश्वासच बसेन हा शिवाजी तुमरेड्डी आहे. पण तो खरोखरच शिवाजी तुमरेड्डी आणि सुनीता होते. तर मग त्याला सांगितलं तुला वेपन द्यायला पाहिजे. तर त्यांनी AK-47 आणि 303 वेपन सरेंडर केलं. भारतातली ती सरेंडर झालेली पहिली AK-47 नक्षलवाद्यांची. तर मला असं वाटलं आपण फार चांगलं काम केलं म्हणून माझ्या वरिष्ठांना फोन केला. म्हटलं सर ते असा शिवाजी तुमरेड्डी सरेंडर झाला. ते एवढे चिडले मारते. मला म्हटलं सरेंडर कसा झाला, त्याला एन्काउंटरमध्ये संपवायला पाहिजे, मारून टाका म्हणे त्याला. ते म्हटलं नाही, जो माणूस सरेंडर झाला त्याला मारणं बेकायदेशीर, अन्याय, अनैतिक आणि मुख्य म्हणजे कामाच्या विरुद्ध जाणार आहे, तर त्याला मारणं योग्य नाही. मी शब्द दिला त्याला मारणार नाही. मी विसरून गेलो. त्याच्यानंतर झालं त्याला अटक झाली. आम्ही केस त्याला सांगितलं तुझ्यावरती केस चालवीन, म्हणलं खटला चालवीन, शिक्षा घ्यायचा पण प्रयत्न करीन, पण तुला खोटा मारणार नाही. करता करता त्या जिल्ह्यातले सर्व आदिवासी सरेंडर झाले, सर्व. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला एक माहिती समजली आणि ती बसून मला खूपच धक्का बसला. माहिती अशी होती की शिवाजी तुमरेड्डी जेव्हा सरेंडर व्हायला माझ्याकडे आला तेव्हा तो यायच्या आधी त्याला त्या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या वर्तमानपत्राच्या वार्ताहराकडे नेण्यात आलं आणि त्याची ध्वनिचित्रफीत घेण्यात आली. त्या वार्ताहराला असं वाटलं की पोलीसकडे गेला की याला मारणारच आहेत एन्काउंटरमध्ये, मारला की मी ब्रेकिंग न्यूज लावतो. मला जवळजवळ 7-8 वर्ष नोकरी झाली होती, पण तरी पण मला धक्का बसला की म्हणजे आता कदाचित मी जेलमध्ये राहिलो असतो. इट्स अ फॅक्ट. पण जे योग्य आहे म्हणून काम केलं त्याच्यामुळं माझा बचाव झाला आणि तो एक खूप मोठा धडा होता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.